नमस्कार, मी संकेत संजय चक्रदेव। साठा उत्तराची कहाणीच्या या भागात कहाणी नागपंचमीची। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। एक आटपाट नगर होतं। तिथं एक ब्राह्मण राहत होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण महिना आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून मात्र घरीच आहे। तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली आणि मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानांनी तिचं हे बोलणं ऐकलं। त्यांना तिची करुणा आली। त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला आणि त्या मुलीला नेण्याकरता तिच्या घरी येऊन उभे ठाकले। इकडे त्या मुलीचे सासरेबुवा विचारात पडले। हा इतके दिवस कुठं लपून राहिला होता आणि आत्ताच कुठून आला? पुढं सासरेबुवांनी त्या मुलीला विचारलं। तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं। मग काय, सासरेबुवांनी तिची रवानगी करून टाकली माहेरी। त्या वेशधारी मामानं तिला वारुळात नेलं। खरी हकीकत तिला सांगितली आणि आपल्या फणीवर बसवून बायको मुलांना ताकीद दिली, हिला कोणी चावू नका। मुलगी मामाच्या घरी पाहुणचार घेऊ लागली। एके दिवशी काय झालं, त्या नागाची नागिण बाळंत होऊ लागली। तेव्हा या मुलीला हातात दिवा धरायला सांगितलं। नागिण व्याली, तिची पिल्लं वळवळ करू लागली। ही मुलगी बिचारी भिवून गेली। हातातला दिवा खाली पडला आणि त्या पोरांची शेपटं भाजली। नागिण रागावली। तिनं ही सगळी हकीकत आपल्या नवऱ्याला सांगितली। नागोबांनी विचार केला आणि म्हणाले, तिला लवकरच सासरी पोचवू। पुढं नागोबांनी तिला सासरी पोचवली। ती पूर्ववत आनंदानं वागू लागली। पाठवणीच्या वेळी नागोबांनी त्या मुलीला भरपूर संपत्ती दिली। आपण स्वतः मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली। पुढं नागाची मुलं मोठी झाली। आपल्या आईपाशी चौकशी करू लागली, आमची शेपटं कशानं तुटली? तेव्हा नागिणीनं सगळी हकीकत सांगितली। यांना फार राग आला। तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले। तो नागपंचमीचा दिवस। हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली। ते येत नाहीत म्हणून पाटावर आणि भिंतीवर नागाची चित्र काढली। त्यांची पूजा केली। जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं। उकडीचा नैवेद्य दाखवला। हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत आहेत। सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली। जय नागोबा देवा। माझे भाऊ लांडोबा आणि पुंडोबा ते जिथं असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला। इकडे हा सर्व प्रकार पाहून त्या पिल्लांनी आपल्या मनातला राग घालवला। मनात तिच्याविषयी दया आली। पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली। दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून ते निघून गेले। दुसऱ्या दिवशी हार उचलून या मुलीनं गळ्यात घातला। तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो, ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। नागपंचमीची कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।